येस, आपण खास कवर करतोय ती नवी मुंबईतली गार्डन. खारघरच्या आसपास ही गार्डन आहे. सेक्टर 19मध्ये ही गार्डन आहे. येस, आपण हे गार्डनचं दृश्य आपण बघतोय. येस, गार्डनचा पर्पज, ही गार्डन डेव्हलप होते. गार्डनचा मेन पर्पज मुलांना मोबाईल ॲडिक्शनपासून बाहेर काढणं. येस, कारण आज मी गार्डनच्या काही लोकांशी, म्हणजे या बागेच्या काही लोकांशी बोललो. ते म्हणाले इथे मुलंच कमी येतात, म्हणजे ज्यांच्यासाठी ही गार्डन सुरू केली ती मुलंच कमी येतात. याचं कारण सगळी मुलं मोबाईलमध्ये गुंतलेली आहेत. ही गार्डन आपण बघतोय, सुंदर गार्डन आहे. फक्त या गार्डनमध्ये व्हिजिटर्स नाही आहेत, हे सरप्राईज आहे. गार्डनचे विविध खेळ बघतो, विशेषतः व्यायामासाठी उपयुक्त काही इथले इन्स्ट्रुमेंट्स आपण बघतोय. येस, म्हणजे शरीरासाठी सुद्धा ही गार्डन आहे आणि लहान मुलांसाठीच का, मोठ्यांसाठी सुद्धा ही गार्डन आहे. पण इथले कर्मचारी मला म्हणाले जेमतेम 10 ते 20% लोक येतात. हे अगदी मोजके लोक आपण बघतोय जे बसलेले आहेत. येस, एकच सिनियर सिटीजन दिसतात आणि काही मुलं खेळतात, पण ती सुद्धा मोजकी आहेत. बघा, काही मुलं तुम्हाला दाखवतो. येस, यतिफाटक ट्रॅव्हल एंटरटेनमेंट अकॅडमिक्सतर्फे असेच काही वेगवेगळे स्पॉट्स मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. येस, आपण ही बाग कवर करतोय. येस, छोटी छोटी मुलं आहेत. येस, खेळणारी मुलं आपण मॅग्निफाय करतोय, पण मुलं कमी आहेत, माणसं कमी आहेत. अरे, माणसांसाठी गार्डन आहे, तिथे माणसंच कमी आहेत. हा सगळ्यात मोठा विनोद आहे.